आपल्याकडे चांगले येत नाही आणि आपण चांगल्याकडे जावं तर चांगले आपल्याला येऊ देत नाही. हे आपलं मोठेपण आहे, हे आपला दर्जा आहे. तुकोबराकडे जगाचा बाप जात होता. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तर विश्वाचे मालक तुकोबराकडे स्वतःहून जायचे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी दर्ज. तुकोबराचा अधिकार तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम थरथर कापत होता. तुमच्या जिल्ह्यात असा कोण माणूस यमाला कामाला येईल? तुमच्या जिल्ह्यात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत, या एकाही देशात यमाला काम लावायची कोणाची मायवेली? तुकोबराने यमाला कामाला लावलं होतं. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. नुसतं कामाला नाही लावलं, चुकल्याच्या नंतर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, डोक्यावर पाय देणं काळाच्या. एवढा मोठा अधिकार तुकोबरायचा. वाणी किती श्रीमंत असेल. हरिभजनी हे ढवळीले जग, विश्व हरिभजनानं ढवळून काढले. इतकी पवित्र वाणी, तरी संतांचं वर्णन करत असताना ते म्हणतात माझी वाणी अपुरी पडते. त्या अर्थी संतांच्या बाबतीत असं काय असेल? अभंग याच्याकरता संतपर निवडला. जन्म देवाचा आहे वकील साहेब. मग अभंग संतपर का? त्याचं कारण सांगतो. फडकऱ्यांचे नियम आहेत. कारण बाकीचे जे अवतार आहेत ते अवतार दुष्टाचा संहार करण्याकरता विश्वाच्या मालकानं अवतार घेतला. पृथ्वीवर पाप वाढलं. हे पाप हरामखोरांमुळे वाढत असतं. या नालायकांना भडव्यांना हरामखोरांना संपवण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने अवतार घेतला. पण हा भगवान दत्तप्रभूंचा जो अवतार आहे, देव स्वतःहून आले नाही. या विश्वातल्या एका पतिव्रतेमुळे आणि तिचे मालक विश्वातले संत होते, एका संतांमुळे हा अवतार. म्हणून अभंगही संतपद निवडला. विठाला विठाला मोठ्या प्रेमाने अट्टहासाने मोठ्या सात्विक अंतःकरणाने तुम्ही हा जन्मोत्सव सोहळा करता. गावाचं नाव सारोळा. अगोदरच कशाला लावायचं? त्या नावासारखी वागू नका, म्हणजे ते नाव कालांतरानं संपून जाईल. असं बसले होते नाव कसं नाही संपन, कायमच राहील ना असं बसल्यावर. माझ्या लहानपणी जाऊ दे, आता कीर्तनात नाही तू शब्द सांगत. विठाला विठाला सारोळा नावाचं गाव 1961 स्थापना. माझा 83चा जन्म. माझ्या जन्माच्या अगोदरची स्थापना. भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान, जाज्वल्य सुंदरशी मूर्ती आहे. मोठं गाव आहे. शेतीशी नाळ असलेली माणसं आहात तुम्ही. हे मंदिर एक अलौकिक 10 मिनिटं बसण्यासाठी, प्रपंचातले नाना प्रकारचे दुःख विसरण्यासाठी एक गोड आपल्यासाठी केंद्र आहे. हे आपल्यासाठी अधिष्ठान आहे. आणि गावातल्या लोकांनी तन्मन धनानं जेवढं उंच नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न करा. भविष्यात शासकीय दरबारी कोंबड कोणाचं ओरडू सकाळ झाली समजायचं. म्हणजे कोण कोण्या ढवळ्या कपड्यावाल्याचा नेता असेल, कार्यकर्ता असेल, काय असेल, तुम्ही तन्मन धनानं त्याच्या पाठीमागे बुट चपला फाटूस तर पळतात. त्यालाही एखाद्याशी त्याची मान धरून इथं वाकवा, बाबा आमचं 1961 स्थापना आहे. तुमचं तुम्ही ज्याच्या पाठीमागे बुट चप्पल फाटूस तर ज्याच्या मागे पळतात. एक वाक्य सांगितलं, कोंबड कोणाचं ओरडू सकाळ झाली समजा. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता, मंदिर मोठं करण्याकरता
तुमच्या सानिध्यातले तुम्ही ज्यांच्या भोवताल घिरट्या मारता असे पुढारी या ठिकाणी आणून त्यांचं डोकं दाबणं म्हणजे त्यांना इथं पाया पडायला लावा आणि सांगा खरा आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार द्या. काही देता असेल तर एरवी बॉक्स तर तुम्ही खूप वाटता, कधी कधी इथेही थोडस वाटा. विठाला विठाला विठाला. चांगल्या कामासाठी दिव्य गावाच्या बाहेर सुंदर सजाज्वल्य अधिष्ठान आहे. या मंदिराची वास्तू जरी छोटी असेल वकील साहेब, पण त्याच्यात चैतन्य आहे. जे सेन्स असतात, जो प्रभाव असतो, जो चैतन्य असतं, जी कृपा असती, जी प्रसादिक मूर्ती असती. मूर्ती अत्यंत छोटीची पण प्रसादिक आहे. त्या मूर्तीकडे बघितल्याच्या नंतर एक आगळं वेगळं नाविन्य प्राप्त होते. असे एक अधिष्ठान आहे. गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. हे करत असताना अंतकरणातला विरशा मत्सर बाजूला करा, धर्माचं काम मोठं करा. महाराज या मालकाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचा संसार सुखात होईल. वारकरी संप्रदायातली ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची उपासक सर्वांना प्रणाम करतो. बाप्पाकडे ही संस्था आहे, ते सुद्धा आले, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. इनेकरी बाबा आजच्या दिवस काही नाही, पण याच्यानंतर कधी बी इना घेता असताना धोत्र नेसायचं. विडाला विडाला विडाला. या दोन्ही बाजूची सर्व वारकरी मंडळी सर्वांना प्रणाम करतो. संस्थेचे विद्यार्थी बाप्पा त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाल्यांना धन्यवाद. आदरणीय देशमुख वकील साहेब सुद्धा आले. वकील साहेब, तुम्हाला जितकं तन्मन धनानं या मंदिराच्या बाबतीमध्ये कागदोपत्री निर्णय द्यायचं काम पडेल तितकं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुम्हाला विटीवरच्या मालकाची कृपा होईल. आणि एक लक्षात ठेवा, हे गाव जरी तुमचं नसेल तरी पण मी अधिकार वाणीनं तुम्हाला सांगेल, कालच्या शारीरिक व्यंगामध्ये एका आजारामध्ये विटेवरच्या मालकानं तुम्हाला हे बोनस आयुष्य दिले. काय तुम्ही संसारासाठी कुटुंबासाठी किती लढला असताल. आज तुमचा संसार गोड आहे. पण इथून पुढची अशी काही जी मंदिरं आहेत, या मंदिरासाठी बऱ्यापैकी दिवसाकाठी, आठवड्याकाठी, महिन्याकाठी एखादोन दिवस देत जा कायद्याच्या चौकटीत. विटेवरचा मालक तुमच्याकडे उदात्त अंतकरणाने पाहिल, ही माझी तुम्हाला ग्वाही आहे. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातले एक नाविन्यपूर्ण अधिष्ठान तुमच्याकडे बोधले परंपरा आहे. या परम पावन सात्विक सदाचारी परंपरेतले एक सदस्य आदरणीय अण्णा महाराज बोधले तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं तारखेच्या संदर्भात माझ्याशी संपर्क करत होते. ते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दर्शनाकरता अयोध्येला गेलेत, त्याच्याकरता आले नाही. त्यांच्या आश्रमावर त्या दिवशी तुम्ही गावकरी मंडळी मला भेटण्यासाठी आलात. खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची एकदा तारीख घेतल्यावर भेटायची गरज नाही, पण तरी तुम्ही आलात. आदर आतिथ्य इथून येऊन मला एका घरी नेलं, सन्मान केला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून इकडं तिकडं सटाक्या न मारता, मोबाईल न हिचकिता कीर्तनात बसलात, याच्याकरता तुमच्या चरणी दंडवत करतोय. विठाला विठाला. राजेव भगवान दत्तात्रय कोण, काय मानवाचा न पुरे वाणी, याच्यावर बोलतोय. आणि भगवान दत्तात्रयांची सुद्धा परंपरा तुमच्या पुढे मांडतो. परम पावन परंपरा. का दत्तात्रयांना अवतार घ्यावा लागला, का जन्म घ्यावा लागला, कोण दत्तात्रय, याचं मूर्तिमंत प्रकरण तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला. जगदानंद कंद जगतपती विटेवरचे मालक भगवान विष्णू परमात्मा वैकुंठात आहेत. आणि वैकुंठामध्ये दोन व्यक्ती आल्या आणि विटेवरच्या मालकाला त्या व्यक्तीच्या बाबतीत सांगत होते, एका स्त्रीच्या बाबतीत. त्या दोन व्यक्ती कोण, काय, पुन्हा कधी वेळ भेटला तर पुराण पहा किंवा चरित्र पहा, लक्षात येईल. विटेवरचे मालक त्यांच्या पुढे अगोदर बसले, हे समोर बसले आणि सांगत होते, प्रभू
या पवित्र देशामध्ये या विश्वात सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात उंच श्रीमंती कोण असेल? या पवित्र महाराष्ट्राची, या पवित्र भारत देशातली स्त्री सर्वोच्च श्रीमंत आहे. राजव्या जगातल्या सात्विक लोकांना जिने जन्म दिलाय ती ही स्त्री आहे. रत्नांना 9 महिने पोटात ठेवण्याची जिच्या ताकद आहे ती या भारत देशाची स्त्री आहे. अशा एका स्त्रीचं वर्णन वैकुंठामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान विष्णू परमात्म्याला, विश्वाच्या मालकाला 2 व्यक्ती सांगत होत्या आणि ते निघून गेले. आईसाहेब पाहत होत्या. आईसाहेब म्हणजे लक्ष्मी आईसाहेब, विटेवरची मालकीन. आणि मालकीनीनं ती 2 लोक उठून गेल्याच्या नंतर सहज विचारलं, प्रभू एक बोलू का? काय ग? मोठी तासभर तुमची चर्चा झाली, तुम्ही ते ऐकत असताना तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या, 1-2 थेंब तुमच्या डोळ्यातून पडले. असं काय होतं? काय सांगत होती ती 2 लोक? त्यांनी सांगितलं, प्रिये, रमा, लक्ष्मी, रुक्मिणी, अगं ते अनुसयाच्या बाबतीत बोलत होते. कोण अनुसया? भगवान सांगतात, लक्ष्मी, विश्वाच्या पाठीवर फार मोठा तिचा आदर्शवाद आहे. विश्वाच्या पाठीवर एक तात्विक वाद, सदाचारी वाद, कर्तव्यवाद आणि एवढं नाविन्य तिच्या जीवनात, एवढं नाविन्य की वैचारिक पातळीची श्रीमंती तिच्याकडे फार मोठी आहे. महाराज, एक पुरुष आपल्या पत्नीच्या समोर दुसऱ्या स्त्रीचं वर्णन करतो का? त्यावेळेला स्त्रीला ऐका वाटत नसतं. कारण विश्वाच्या मालकानं महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या स्त्रींना एक मेमरी कार्ड शिल्लक टाकलं. ते कोणतं माहितीये का? नवरा किती जरी विद्वान असला तरी त्यानं दुसऱ्या बाईचं वर्णन आमच्यापाशी करायचं नाही, हे ऐकून न घेण्याचं मेमरी कार्ड यांना टाकलेलं आहे. किती गोड मेमरी कार्ड आहे सांगू तुम्हाला. एका म्हाताऱ्यानं 85 वर्ष गंध आरशात न पाहता लावला. निष्ठावंत वारकरी होत ते. काही लोक वारकऱ्याचं आव्हान देत, मी वारकरी असं सोंग करते. या हरामखोरायनं माणसाच्या डोळ्यात जरी माती टाकली तरी टाका, पण विटेवरच्या मालकाच्या डोळ्यात माती टाकायची नाही. भडव्या हो, यम इतका हानीन, इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. तुम्ही कोणालाही फसू शकता, विटेवरच्या मालकाला नाही फसवायचं, आव नाही आणायचा. टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ, हे वरचा परमार्थ दाखविणं हे गबाळ आहे. वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवणं ही इथून असली पाहिजे, अंतकरणात असली पाहिजे. भजन करतो म्हणजे उपकार करायला का? एक जण म्हणलं मी भजन करतो म्हणून हाणतो का आम्हाला? तू भजन करतो काय उपकार करायला? अरे तुला माणूस केल्यामुळे भजन केलं करतोस. जर तुला कोंबडं केलं असतं तर 17 महिने एकादशच्या दिवशी कापलं असतं तुला. विठाला विठाला वकील साहेब नाटकं सांगायची नाही. मी एके दिवशी सहज म्हणलं, मी 27 वर्षापासून वारीला जातो. मला चलायला काही त्रास नाही, बसायला उभं त्रास होतो अपघातापासून. तर मला एका ज्ञाती व्यक्तीने सांगितलं, बाळू महाराज, याच्या व्यतिरिक्त पुन्हा म्हणायचंच नाही, मी 27 वर्षापासून वारी करतो. वारी करण्यासाठी तुम्हाला जन्म दिलाय, वारी सांगण्यासाठी नाही, वारी करण्यासाठी दिलाय. कोणी भजन करत असेल, कोणी काय करत असेल, काही उपकार नाही. देवे दिला देह भजना म्हणता. आपल्याला हे भजन करण्याकरता शरीर दिलंय म्हणून आपण भजन करत राहावं. ते पण वेळ मिळाल्यावर आपलं काम उरकून भजन करायचं. काम बंद करून कधी भजन करायचं नाही. काम बंद करून एखाद्या वेळेस पत्ते खेळले तर चालतील. मंदिरात गुटके खाऊन, बिडे ओढून, पानं खाऊन, तंबाखू खाऊन थुकलं तर चालेल, पण काम बंद करून भजन करी जाऊ नका. एकूण एकाची शपथ आहे तुम्हाला. विठाला विठाला नाही राजा. माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकानं सांगितलं, काम बंद करून भजन पण करायचं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम.
सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुख होण्याची ताकद भजनात आहे, पण काम बंद करून नाही. मग काम बंद करून जर भजन करण्यासाठी सांगितलं नाही तर हरामखोरानं काम बंद करून पत्ते खेळावं, लाज वाटायला पाहिजे. विठाला 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 नाव वाटलं. 45 वर्ष गंध आरशात न पाहता लावला, इथपर्यंत आलतो. हात चळचळ कापू लागला, गंध वाकडा होऊ लागला. म्हणून ते म्हातारं बाजारला गेलं आणि बाजारातून एक वकील साहेब आरसा आणला. आरसा पॅकिंग मध्ये होता, पुष्ट्याची पॅकिंग होती. घरी आले. घरी आल्याच्या नंतर म्हाताऱ्यांना लोकांपेक्षा जास्त म्हातारीचीच भीती वाटली. कारण म्हातारी म्हणली असती, बाई 85 वर्ष आरसा पाहिला नाही आणि म्हातारपणी काय आता नटायचं. जरा उचकानाची बायको होती, उचकानाची. मला स्पष्टोक्ती आवडती. वकील साहेबांना माहिती आहे तुम्ही नवीन असताना गावकरी, मला काय असं चोंबाळून बोला वाटत नाही. नाही कीर्तन घेतलं तर नाही, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. काय तुम्ही आमचं धकिणारी माणसं नाहीत आणि तुमच्यावर आमचंही चलत नाही. आमचं धकिणारा पंढरपुरातला आहे, त्याच्यामुळे मी काही कोणाच्या बनेली धुवाल फिरत नाही. मला आवडतही नाही ते. राहायला प्रश्न पैशाचा तर मला हौद भरून द्यायला आहे, रिकामा बी होत नाही त्याला. पाईप एक जण भंगिरे म्हणलं हौद भरून द्यायला म्हणजे किती पैसे तुमच्याकडं. मी म्हणलं भडव्या तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके आहेत. विठाला विठाला वकील साहेब एखादं कीर्तन जात असेल, मी तरुणांना एकच सांगत असतो, काम करा, काम करा, काम करा. पैसा देव नाही, पैसा संत नाही, पण देवापेक्षा संतापेक्षा कमी बी नाही. सरळ सरळ पैशाला देव म्हणणार नाही, पैशाला संत म्हणणार नाही, पण देवापेक्षा संतापेक्षा पैशाला कमी पण लेखणार नाही. आजी तुम्ही पंगत करायला राजू, तुम्हाला कोणी म्हणलं का दुकानदार तुम्ही भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव सोहळा करता किराणा घेऊन जा? कसं शक्य? पैसे लागले असतील का नाही त्याला? हो. म्हणून या विश्वातली कुठली जरी गोष्ट करायची असेल तर पैसा लागतो. संसारालाही पैसा लागतो, परमार्थालाही पैसा लागतो. याच्या पलीकडे सांगू का? शिक्षण आटोपलेल्या मुलांनी 8 रुपयाचं दिवसभरात खात असेल तर 80 रुपये घरी आणल्याशिवाय संध्याकाळी जेवायचं नाही, असा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. काम न करता मायबापानं कमिलेला जो हरामखोर खात असेल तो देशात राहण्याच्या लायकीचा नाही. विठाला 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 रिकामं फिरायचं नाही, अद्याप रिकामं फिरायचं नाही, अद्याप नाही. तरुणांना सांगतोय राजो, एक सोपा मुद्दा ऐका गिरगावकरांचा, फार अडचणीत हात घालीत नाही इथून निघत असते. तुमच्याकडचे पैसे संपल्यावर तुमच्या रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. तुमचं वाजल्या कोणी विचारित नाही. जब चाले बरवा धंदा, बहीण म्हणे दादा दादा. रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा आपलं बरं चालल्यावर आपल्याला बरं मानतात, आपलं वाजल्यावर आपले सोयरे पण मानित नाहीत. ते अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. म्हणून मी असं तुम्हाला म्हणणार नाही रात्रंदिवस काळ घेऊन फिरत राहा, नाही, काम पण करा. विश्वाच्या मालकानं तुम्हाला ज्या क्षेत्रात पाडले त्या क्षेत्रात विमाने इतबार काम करायचं आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी 2 पैसे घरी आणावा असं काम करत राहणं या देशात या राज्यात राहण्याच्या तो लायकीचा आहे. विठाला विठाला म्हणून तो आरसा म्हाताऱ्याने आणला, तो संकट टाकला आणि त्याला किलूप लावलं. या देशातली स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वर्णन ऐकू शकत नाही, त्यातली त्यात नवऱ्याच्या तोंडातून. इतकं बोलतोय आम्ही, नवऱ्याच्या तोंडातून दुसऱ्या स्त्रीचं वर्णन ऐकू शकत नाही. म्हणून तर माणसं लय हुशार झाले. गर्दा गुर्दा बायकोनं पाहू नये म्हणून मोबाईलला लॉक लावून ठेवलं. आपला अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडतच नाही. त्याच्यात लय गर्दा आहे सुगळ्या. तुला माहिती आहे पप्याच्या माईन पाहिला की भाकरीत देत नाही म्हणून तो लॉक लावून ठेवलं.
तुमचे मालक किती चांगले आहेत तुम्हाला उद्यापासून जर पाहायचं असेल तर मोबाईल 2-2 घंटे आपल्या जोठून जा. त्यानं जर लॉक उघडून दिलं कोण्या टायमाला घ्यायचा कोण्या टायमाला असं ठरवून दिलं त्याला मी नाटकं करता येते. नाही ऐकू शकत या देशातली स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वर्तन. आरसा संकट ठेवला कधी कुलूप न लावणार म्हातारा त्या संताला कुलूप लावतंय. म्हातारीनं मुलाला सांगितलं बाळा तुझे बाबा कधीच कुलूप लावित नाहीत रे. आज म्हातारपणी काय झालं त्यांना. पोरग म्हणलं आई बाबानं काय संकट ठेवले ते आपण पाहू. म्हातारा हरिपाटाला गेलं तर पोट्ट म्हातारीला भेटलं. म्हातारीनं पोरानं पोऱ्याच्या दांड्यानं कुलूप तोडलं. संद कुगाळला. लाईन तर नव्हतीच. दिवा लावलेला होता. त्या दिव्यापाशी ते आरशाचं वरचं कपट काढलं आणि पोरानं म्हातारीच्या हातात दिलं. म्हातारीनं दिव्याच्या प्रकाशात संध्याकाळच्या वेळेला स्वतःच चित्र त्याच्यात पाहिलं. म्हातारी इतकी रडू लागली इतकी रडू लागली. पोरान म्हणली बाब्या तू बाप किती पापी आहे मला आज कळालं बाई. होपत का बाई आयुष्यभर मी त्या बापापाशी काम केलं आणि म्हातारपणी बाजारातून बाई आणली संकट ठुली. पोरगा असंच गोळ्या संपलेलं होतं. त्याला काही एवढा आखलीचा कांदा नव्हता. असंच मोकार सोसायटीचा अध्यक्ष होतं. साखरेच्या पोत्यातला मुंगळा खावा किती अक्कल नाही. तांब्या किती बऱ्या घेऊन जावा याची अक्कल नाही. अशीच काही काही तुम्हाला सांग का संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली त्याला वनवासात स्वर्ग असतो. ज्याच्या जीवनात बायको कर्कशा भेटली त्याला बंगल्यात मसनवाटा असतो. कर्कशे संगतीन दुःख उजळलं पाहिजे. संसारात ज्याला लेकर सात्विक भेटले त्याची लेकर बुट हरपून येत नाहीत का. वकील साहेब बुट कशाने हरपती ती मी सांगायची गरज होईल. आणि यायला काय सांगायचे पोटकिडी त्याच्यातली रोजच्या त्याच्या बाजारातले ते सांगायचं काय. ज्याच्या जीवनात मुलगा बुट हरपून घरी येत नाही असा मुलगा ज्याच्या जीवनात असेल त्यानं समजायचं मी इंद्राच्या ऐश्वर्यात राहतो. इंद्राच्या ऐश्वर्यात. महाराज संसारातली माणसं ज्याच्या पाठीमागं जीवाला जीव देणारी असतात का त्या दिवशी त्याने विचार करायचा मला स्वर्गाची अपेक्षा नाही मी स्वर्गात राहतो. आपल्या घरी स्वर्ग ना आपल्या घरीच नरक आहे. फुटला मुलगा. म्हातारा हरिपाटावून आलं स्वयंपाक नाही काय नाही. म्हातारीचे केस मोकळे आपटू म्हातारी रडायला लागली. म्हाताऱ्याने विचारलं झालं काय काय झालं नाही. गेल्या 60-65 वर्ष तुमच्या जीवनात संसार करते जीवनाचा पोत्रा झाला. एका पैशाची अपेक्षा केली नाही. मी काम करते काल परवा बाजारातून एक बाई आणली तुम्ही संकट ठेवली. म्हातारं म्हणलं त्या बाईला मारतोच मी. म्हातारी म्हणली मारू नका ज्याची त्याला नेऊन द्या. म्हाताऱ्यानं संदक उघडलेला स्वतः आरसा घेतला आणि दंदिशी फरचीवर आपटीला. मेली म्हणला आणलेली बाई. ती म्हणली मारायची नसती डोकं खराब झालं का तू. अगं तू आरशात तूच तोंड पाहिलंस. लक्षात घ्या चित्रातली बाई सुद्धा सहन करू शकत नाही. भारतातली बाई आपल्या नवऱ्याच्या सानिध्यात आपल्या व्यतिरिक्त चित्रातली सहन करू शकत नाही. लक्ष्मी ऐकू शकते का. लक्ष्मीने सांगितलं महाराज तुम्ही काय वर्णन करता कोणाचं. अगं ती फार मोठी अधिकारी आहे. भगवान दत्तात्रयांचा जन्म सांगायला तुम्हाला अभंग संतपर घेतलाय बाप्पा. दोन्हीचाही पुरावा देतो कारण सात्विक लोकांनी मला नाव ठेवावा असं मी मुळीच परमार्थ करत नाही. विठाला 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 आईसाहेबाच्या कानावर अनुसया मातेचं भक्तिसूत्र आलं. आईसाहेबाच्या लक्षात आलं खरंची मोठी असेल का. म्हणून एक छोटस पत्र लिहिलं. गरुडाला जवळ बोलवलं. एका सेवकाला त्या गरुडाच्या पाठीवर बसवलं किंवा गरुडाकडे ती चिठ्ठी दिली आणि ती चिठ्ठी कैलासावर गेली. कैलासातल्या मालकिनीनं भगवान शिवजींच्या धर्मपत्नीनं पार्वती आई साहेबांना चिठ्ठी वाचवली. अनुसया नावाची कोण एक स्त्री आहे आणि तिचं ऐकत असताना फारसं काही वैभव आहे. या चिठ्ठीच्या पाठीमागं लिहिलं. नंदीला बोलवलं. त्याच्यावर एक गण बसवला वेताळ नावाचा आणि हा गण सत्यलोकात पाठीला. सत्यलोकाचे मालक चतुरानंद ब्रह्मदेव यांची धर्मपत्नी सावित्री हिच्याकडे पत्र पाठिलं. तिन्ही जणी एके दिवशी एका जागेवर जमा झाल्या. तिघींची बैठक आहे.
लक्ष्मी आई साहेब पार्वती आई साहेबांना सांगतात, बाईसाहेब गेल्या 8 दिवसापासून आमचे मालक त्या अनुसयेचं चरित्र ऐकतात. पार्वती मातेनं सांगितलं, तुमच्या मालकाला 8 दिवसापासून माहीत झालं, 2-3 महिने झाले आमचे मालक पागल झाले, अनुसया 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 अनुसयाच करायला. सावित्रीनं सांगितलं, एक आयन संपले, आयन म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण, 6 महिने गेलेत म्हणले आमचे मालक, सारखं अनुसया म्हणतात. तिघींनी सांगितलं, आपल्या तिन्ही आपल्या मालकाला अनुसया नावाचा आजार झालाय आणि अनुसयाची आपल्याला परीक्षा बघावी लागते. म्हणून या तिघी जणींनी आपली मालक अनुसया मातेकडे पाठवली. नाईलाज होता, संसारात पडल्या बायकोच ऐकावं लागत असतं. एक जण म्हणला, आपण काहीच ऐकत नाही, तू ब्रह्मचर्य राहायला पाहिजे होतस. याच नाव संसार आहे. एखाद्या वेळेस जीवनात कधी कधी असं ऐकायला भेटतं, वकील साहेब, एक यत्किंचित तिळासारखी चूक व्हावी आणि महाराष्ट्रभर फिरणाऱ्या नवऱ्याला सहज बायको म्हणते, भाई तुम्हाला खरंच कळत नाही हो, भाई तुम्हाला काही कळतच नाही. आमच्या पोरायची मायमाली किती असं म्हणली. ही शिकीन सुचावल्या इतक्या वेदना झाल्या, पण करावं काय, काय नाही बोलता. मी एकच केलं, एक एक दोन दोन जे कीर्तन झाले का ते काहीच नाही. म्हणे तुम्ही नुसतं नारळच घेऊन यायले, काय प्रकार आहे म्हणजे काय, मला लक्षातच येईल, ते खिशात टाकता टाकता खालीच पडायले, मला काही कळच ना म्हणलं. ते मी बाहेरच होतो, बुटासकट पाया पडली, म्हणजे बाई मला माफ करा, मी याच्यानंतर पुन्हा कवाच म्हणणार नाही. औषध चांगलं असल्यामुळे एका इंजेक्शनात बायको नीट केली. आणि एक लक्षात ठेवा, आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. इतकी येडगळ बायको नाही मला, इतकी नालायक असती तर मी अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो पेस्टही खायला. हे तुम्हाला राग येईल म्हणून तिच्यावर घेतलं, हे सगळं तुमचं सांगायला, हे ध्यानात पहा. विठाला 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 सहज म्हणतात नाही का. या तिघी जणींनी मिळून आपले तिन्ही देव अनुसयेच्या आश्रमावर पाठवले. भगवान दत्तात्रयांचा काय पुरुषार्थ पहा, कशा करता अवतार आहे, का आले, कारण काय, कशाचं निमित्त आहे. तिन्ही देव ब्रह्म विष्णू महेश या रूपात नाही आले, साधूच्या रूपात आले आणि दारात आलत होती. भिक्षां देहि मां. बाईसाहेब स्वयंपाक करत होत्या, भाकरी. मालकांची पूजा चालू आहे, अत्रींची. अत्री काही सामान्य व्यक्ती नव्हती, फार मोठी अधिकाराची व्यक्ती. वकील साहेब हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे आणि पुराण प्रणीत आहे. मुख्यतः मुनी प्रणीत आहे, म्हणजे संत प्रणीत आहे. असे परमपावन संत आपल्या पर्णकुटीमध्ये भगवंताचं चिंतन करीत एक माळा हातात घेतली आणि नामस्मरण करीत 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 तिथे बसलेले आहेत. दारात 3 साधू आले, आलक ठोकली. बाईनं टोपल्यातल्या दुरडीतलं एक एक पानगं घेतलं आणि तिघांच्या झोळीत टाकलं आणि प्रणाम केला. सत्पुरुषाय नमो नमः. महाराज, देवाच्या लक्षात आला, पण परीक्षा करता आलो. बाई या गोष्टीत आपल्याला ऐकणार नाही. भिक्षा मागितल्याबरोबर तिने मधला विचार न करता टोपल्यातले 3 पानगे आपल्याला भाकरी देऊन टाकल्या. आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते पानगं घेतलं, फेकून कसं देता येईल का पतिव्रतेचं. भोजन केलं आणि विश्वाच्या या 3 मालकांना 2 व्यक्ती भेटल्या.
आणि त्या दोन व्यक्तीनं अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी एक कारण सांगितलं. ते कारण ऐका. आपण अपभ्रंश करतो. कोण म्हणतं याचा आपल्याला कसल्याही प्रकारचा न्याय नाही, दिलासा नाही, माहिती नाही. आपण मनाला काहीतरी बोलत राहतो. एक जण म्हणे हे तिन्ही देव अनुसयेच्या आश्रमावर गेले. तिन्ही देव तिला म्हणले आम्हाला नग्न अवस्थेत जेवायला वाढ. वकील साहेब चूक आहे बरे, ही फार मोठी चूक आहे. आमच्या लोकांनी असं घाणेरडं नाही बोलायला पाहिजे. याचं कारण सांगतो तुम्हाला. पंढरपुरातला मालक या भारत देशातल्या पवित्र स्त्रीला मला कपडे सोडून वाढ असं कसं म्हणेल? कारण या पवित्र देशातल्या एका स्त्रीवर संकट आलं. तिच्या रक्ताच्या नात्यातली हरामखोर माणसं तिचं वस्त्रहरण करत असताना विटेवरच्या मालकाचा धावा केला. तर विटेवरच्या मालक त्याला मारायला नाही आले, त्याला मारलं त्या पाडव्याला. पण आधी काय केलं? आधी विटेवरचे मालक वस्त्राच्या रूपात आले आणि वस्त्राच्या रूपात त्यानं जितके वस्त्र वळले तितके तिच्या भोवताल वस्त्र पुरवत होते. कौरवे पांचाले सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. राजे हो, या पवित्र देशातील, या पवित्र देशातली स्त्री नालायकांनी भर सभेत उघड करण्याचा प्रयत्न केला. पंढरपुरातल्या मालकांनी लुगडं झाले, साडी झाले, पातळ झाले आणि तिचं अंग झाकून घेतलं. इतका नाविन्यपूर्ण अधिष्ठित असलेला जगाचा बाप एका पवित्र स्त्रीला उघड्यानं जेवायला वाढा असं कसं म्हणेल? हे मूर्खपणा आहे आमचा. म्हणलंय कोण हे शोधा. चांगल्या लोकांवर दगड टाकत जाऊ नका. म्हणून आपल्याकडे पंचनामा करण्याची पद्धत आहे. तुम्ही तर शेती क्षेत्रात काम करता बियाणामध्ये. एखाद्या बियाण्यात जर खोट आली तर जाऊन पंचनामा करावा लागतो. त्या शेतकऱ्याचं समाधान करावं लागतं. त्यांना सांगावं लागतं आमचं बी होत नाही, तुम्ही जरा खोल पेरलंय म्हणून निघलं नाही. असंच होऊ शकते. तुम्ही आधार पेरले, ओलीला गेलंच नाही, पडलं त्याला आपल्या भाषेत कराळा उतरला म्हणते. आमच्या भाषेत काय म्हणते? शेतीत कराळा उतरला म्हणजे कोरडी माती बियावर पडली. बऱ्याचपैकी जुने शब्द कळत नाही. मी रात्रीच्या कीर्तनात एक जणाला विचारलं, यठणाचे दोन भाग असते फक्त. मण्यापासून पुढचं वेठण आणि मण्यापासून मागचं वेठण, आवताचं असो तिकणीचं असो. मण्यापासून पुढचं कोणकीपर्यंत आणि मण्यापासून मागचं फावण्यापर्यंत. तर पुढच्या यठणाला नाव वेगळं आहे, मागच्या यठणाला नाव वेगळं आहे. तर जीनच्या पॅन्टीवाल्याला मागच्या यठणाला काय म्हणते अजूनही सांगता येणार नाही. मला ते सांगता येते पण बायका पुढे बसलेल्या आहेत. विठाला म्हणजे इथपर्यंत सुरुवात आहे आपल्याकडे. आपल्याकडे नुसतं माईकवर धर्मासाठी बोलल्या जातं, माईकवर आई वडिलांसाठी बोलल्या जातं, माईकवर शेतीसाठी बोलल्या जातं. कळतं काय नाही. पंचनामा आहे आपल्याकडे. कारण नग्नावस्थेत जेवायला वाढा हा शब्द खरा आहे, पण पंढरीतले मालक नाही म्हणले. चला, एक जण म्हणे मग काशीतले मालक म्हणले असतील. मूर्ख आहेस तू. काशीतले मालक कसे म्हणतील? नाही महाराज, नाही. एवढं मोठं दयेचं सूत्र काशीच्या मालकाच्या हातात आहे. काशीच्या मालकांनी डोळा उघाड्याच्या नंतर पाऊस पडतो, पाऊस पडल्याच्या नंतर वस्त्र तयार व्हायची वनस्पती जन्माला येते. काशीतल्या मालकानं जर डोळा नाही उघाडला तर पाऊस कापूस कसा होईल? आता बऱ्यापैकी वस्त्र कापसापेक्षा वेगळे, एक विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकची होती. याच्या सुद्धा एक वनस्पतीची, त्याच्यापासून प्लॅस्टिक तयार होतं. या सगळ्या गोष्टी तयार करायचा कारखाना माझ्या काशीतल्या मालकाकडे, आणि ते एका पवित्र स्त्रीला उघड्यानं वाढा असं कसं म्हणते? राहिला प्रश्न ब्रह्मदेवाचा. तर ब्रह्मदेवाच्या बाबतीत मलाही शंका होती, पण ब्रह्मदेव पण म्हटले नाही का? कारण सांगतो. ब्रह्मदेवाने एकदाच चूक केली तर मृत्यूलोकात अपुच्य ठरले. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाषण वेदेनायाईचे सांगितले. कन्या ब्रह्मा कन्येशी धरू जाय, इतकाच पुरावा सांगतो, बाकीचं राहू द्या. म्हणून ब्रह्मदेव अपूज्य ठरले. ब्रह्मदेवानं त्या दिवशीपासून ठरलं विश्वातल्या कोण्याच स्त्रीकडे पापात्मक दृष्टीने पाहायचं नाही. तो उघडवाड कसं म्हणते? हा झाला वेगळा निर्णय. एक जणांनी सांगितलं ऐका बरं का,
काय हे तिन्ही देव त्या अनुसयेकडे गेले बरं का, आणि तिन्ही देवानं सांगितलं आम्हाला हरळाचा भात पाहिजे. हरळ म्हणजे गार, गारीचा भात पाहिजे. आणि पतिव्रतेला गारीचा भात शिजवायला काय नवलाची गोष्ट आहे. पतिव्रता स्त्रीने गारी शिजवण्याचा प्रयत्न नाही, तिनं गारीकडे पाहिल्याबरोबर गारीचा कोळसा होईल, इतकी तिच्या दृष्टीत ताकद असते. गारी शिजवायचं काही नवलाची गोष्ट आहे. या कसलाही भाकडवाद आपल्या संप्रदायात मानला जात नाही. आपल्या संप्रदायामध्ये सत्यवाद मानला जातो, पवित्रवाद मानला जातो, वैचारिक भाव मानला जातो. असं काही यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला सांगितलं की वारकरी संप्रदाय मानत नाही. विठाला विठाला एवढा झाला बरं, तोही भात केला, जाऊ द्या, कशाला कोणाचं मन मोडायचं. आणि तिसऱ्या दिवशी खर तर वैकुंठवासी माधव महाराज मगर, वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, विश्वाच्या मालकानं अनुसयला 9 वेळेस भिक्षा मागितली, त्याच्यात एक भिक्षा पहा फक्त. दत्तात्रयांचा जन्म एका भिक्षा करतात. या तिन्ही देवाईनं माय हा शब्द वापरला. तिला जन्म कोणी दिलाय? ब्रह्मदेवाने. कुलाल हाराचा, बापचा ढाचा, खंड बडकी, घडी चोरी, हे 3.5 हाताची घरं तयार करायचा कारखाना ज्याच्या हातात आहे त्याला विधाता म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात. बाकी मातीची गाडगी तयार करणारे कुंभारदादा वेगळे, मातीचा रांधून करणारे कुंभारदादा वेगळे, हे जे मडके करतात मातीचे ते कुंभारदादा वेगळे. पण हरामासाचं मडकं उभं तयार करायचा कारखाना हा कुंभार म्हणजे ब्रह्मदेव. तुम्ही कोणाही मडक्याला छिद्र पाडा वकील साहेब, त्याच्यात पाणी राहत नाही. ब्रह्मदेवाने या मडक्याला 9 छिद्र पाडले, याच्यातलं पाणी मनान बाहेर निघत नाही. असं मडकं तयार करता येईल का कोणाला उभं? एक सोपा न्याय सांगू, परवा मी बार्शीला सांगितलं होतं. अंगठ्याची जागा किती असेल? पण एवढ्या अंगठ्यावर, गिरगावकराच्या अंगठ्यावर जे ठसे, ते भारतातल्या 150 कोटी लोकांच्या कोणाच्या अंगठ्यावर नाही. इतक्याच जाग्यावर बदल केला, इतक्याच. एक जण म्हणला मी फार शिकलो, आणि तू काय मला? ट्रकभर पुस्तकं पाठ केले तरी तू म्हातारीला सांभाळीत नाही, सुमळ्या तू बापाला सांभाळीत नाहीस, तुला हाणायला पाहिजे. तू काय शहाणपणानं सांगतो? लय शिकला म्हणजे लय शहाणा झाला का? नाही. भारतीय संस्कृतीचे नियम सांभाळतो तो, न शिकला तरी शिकल्यासारखा झाला. मी तर नेहमी म्हणत असतो, वारकरी संप्रदायातला पक्वाद्या जर आईबापाला बोलत नसेल तर त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर पाकिट देणाऱ्याला नरक. वारकरी संप्रदायातला भजना जर मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि त्याला तुम्ही पाकिट देत असेल तर तुम्हाला नरक, ऐकणाऱ्याला पण नरक. वारकरी संप्रदायातला कीर्तन मायबापाला बोलत नसेल आणि तुम्हाला मायबाप सांगत असेल आणि तुम्ही त्याला मोठं पाकिट देत असाल तर तुम्हाला चंद्रभागेत खडा खांदून जरी पुरलं तरी तुम्हाला मोक्ष नाही. आमच्या 3 लोकांना मायबापाला सांभाळायचं. भजन नाही करता आलं तरी चालेल, पंढरपूरला नाही जाता आलं तरी चालेल, पण आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तितकं पुण्य कशात नाही. ह्याच्या कुंखावाल्या टिकल्यावाल्या बायका बसल्यात का? त्यांनी रोज सकाळी एकदा नवऱ्याचं दर्शन घ्यायचं. भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि तुम्ही नवऱ्याच्या पाया न पडता आमच्या पाया पडताल तर तुमच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळत. हळू ना असा. सगळ्यात मोठा देव तुमचा कोणता असेल तर तुमचा पती आहे. तार्किक वाद असावा वकील साहेब, तार्किक वाद, कर्तव्यवाद असावा. आपल्याकडे निष्ठावाद आहे. ज्यानं आई वडिलाची सेवा लेकरा इतकी केली का त्याला एकदा जरी पंढरपूर पाहायला नाही भेटलं तरी चालेल, पंढरपुरातला त्याच्या भेटी करता येईल. मायबापाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवती. एवढी मोठी ताकद. एका व्यक्तीचा नियम होता वकील साहेब, रोज देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग त्यानं जेवण करायचं दुपारचं, असा त्याचा नियम होता. पण तो प्रवासात असताना एका जंगलात भटकला आणि जंगलात भटकल्याच्या नंतर त्याला मंदिर काही सापडलं नाही. सोबत भाकरी होती, भाजी होती, काय असेल शिदोरी घेतलेली होती. त्याला आवडतील अशी पदार्थ गाठोड्यात बांधलेली आहेत, पण त्याचा नियम आहे देवदर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही. रस्त्याने एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीला सांगितलं इथून मंदिर किती लांब आहे.
ते म्हणे मंदिर भरपूर आहेत पण तिथं जाण्यासाठी तुला दिवस माळवेल, कारण पायी जायचे. मग ते म्हणले एवढं काय, जा ना संध्याकाळपर्यंत. नाही म्हणे, माझा नियम आहे, मंदिरातलं देवाचं, मग महादेवाचं असेल, विठ्ठलाचं असेल, जगदंबेचं असेल, गणपती बाप्पाचं असेल, हे दत्तात्रयाचं असेल, असं मंदिर बघितल्याच्या नंतर, दर्शन घेतल्याच्या नंतर मी दुपारचं जेवतोय, असा माझा नियम आहे. तर समोरचा व्यक्ती तात्विक होता. त्यानं सांगितलं मी शेतकरी आहे, पण माझं इथं काही अंतरावर अर्ध्या किलोमीटरवर शेत आहे, त्या शेतात माझा एक गुरखी आहे, म्हणजे त्याच्या गायी सांभाळणारा गुरखी होता. तुम्ही त्या गुरख्याचं दर्शन घ्या आणि जेवण करा. याला जर राग आला, हे म्हणला काय बोलता राव, माझा पोशाख पाहिला का, मी काय आहे, तुमच्याकडे जमीन किती, म्हणजे 20 एकर, तुमच्यासारखी 100 कामाला लावली इतकी प्रॉपर्टी माझ्याकडे, हे त्याला सांगा. मग ते म्हणले एवढे जर तुम्ही श्रीमंत आहेत तर मग दर्शनाच्या बाबतीत आम्हाला कशाला विचारायला. नाही म्हणले, अहो माझा नियम आहे मंदिराचं देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जेवत नाही. ऐका म्हणले, माझाही तुमच्यासारखाच नियम आहे, मी आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करीत नाही, तुम्ही देवाचं घेतल्याशिवाय जेवत नाही. तर एके दिवशी माझे आई वडील 2-3 दिवस काही कामानिमित्त किंवा तीर्थयात्रे करता किंवा एका पाहुण्याकडे गेले, मग 3 दिवस माझे आई वडील घरी नव्हते आणि आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जेवत नाही. माझा नियम होता, माझे आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही. असं झालं. तर आमच्या गावात एक साधू आले, त्यांनी सांगितलं आई वडिलाची सेवा करणाऱ्याचं दर्शन घेतलं तरी आई वडिलाचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि आमच्या शेतातला गाईचा गुरखी तो काशीला गेला नाही, पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, पैठणला नाही, देहूला नाही, तेरला गोरोबा काकाच्या दर्शनाला नाही, पण आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम करून आमचं शेतातलं काम करतोय. मी कधी कधी त्यालाच नमस्कार करतो. तुकोबाराय वेळे होते का, नमो तया माता पित्या. आई वडिलांची सेवा इतकी असते, मायबापाची सेवा केली पाहिजे, आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्या मुलाला आई वडिलाचं दर्शन आवडत नाही का, त्या हरामखोरानं 5-50 महाराज वांग चिरून खाल्ल्यासारखे जरी खाल्ले तरी त्यांना मोक्ष भेटन का? नाही. जगात कोणाची ताकद नाही मला. आई वडिला इतकं प्रेम, आई वडिला इतकं पुण्य, बाईनं आपल्या नवऱ्यावर केलेलं प्रेम हे मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. या 3 जणांनी भिक्षा मागितली, इथपर्यंत आलतो. आणि माय शब्द म्हणून भिक्षा मागितली. माय, ए माय, माय, माय शब्द वापरला. जवळ आल्या, काय देऊ, परवाला आलतात ना तुम्ही. या 3 जणांनी सांगितलं गेल्या 8 दिवसापासून येतो, आजचा 9वा दिवस आहे. मग आज काय देऊ तुम्हाला? ते म्हणजे एके दिवशी भाकरी वाढल्यास, एके दिवशी गारीचा भात वाढलास. माय जे लागते ते आम्हाला दिलंच ग, पण आज आम्हाला एकच दे. आम्ही 3 जण तुला माय म्हणालो, या माय शब्दाची पूर्तता कर. हे जे काही सांगतेत ना आम्हाला, लग्न होऊन जेवायला वाढा, अंगावर कपडे न ठेवता जेवायला वाढा, हा शब्द 3 देवांनी वापरलेला नाही. तत्व ऐका. ब्रह्म विष्णू महेश 3 साधूच्या रूपात आहे आणि साधूच्या रूपात एका साधूच्या पत्नीला अनुसयाला म्हणतात, आम्ही तुला माय म्हणालो, माय या शब्दाचा दर्जा पूर्ण कर. रामायणातला एक प्रसंग आहे वकील साहेब, पण तो रामायणात नाही, दुसऱ्या पुराणात बघायचा. एके दिवशी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि सीताई साहेबांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू लग्न करावं. तर मारुतीरायांनी सांगितलं, आईसाहेब मी लग्न करणार नाही. आईसाहेबांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, तुम्ही म्हणावं. रामचंद्र फार फार आग्रह करत होते, हनुमंता तू लग्न करावं, तू लग्न करावं. तर मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही लग्न केल्यावर तुम्हाला किती सुख भेटले, मी हे तुमचं पाहिलं. तुम्हाला 14 वर्ष चपलाचा मेळ नव्हता, भाकरीचा मेळ नव्हता, तुम्ही तर जगाचे बाप आहेत. तर लग्न केल्यावर तुमची ही फजिती, मी तर वान्य रे, मी तर पशु आहे, आमची काय करताय, मला लग्नात पाडू नका. तर सीताई साहेब एके दिवशी म्हणले, हनुमंत तू आमचं ऐकत नाहीस, आम्हाला काय समजे तू. मारुतीराय म्हणले, आईसाहेब तुम्हा दोघांकडे बघितल्याच्या नंतर उपमा काय द्यावा हे कळतच नाही. मी एकच केलंय,
मी शरीर तुम्हाला अर्पण केलं, समर्पित करून टाकलं शरीर. पण मारुती राय सहज म्हणजे आई साहेब, आता मी तुम्हाला काय समजतोय तुम्हाला कळावा, पण मी वानर आहे, तुम्ही मला काय समजिता. सावली तिकडे उन्हात वारे सुद्धा ह्याच्यात व्हा, इकडे सावलीकडे व्हा, बस बस इकडे सावलीत बस 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 बस, कंबर सोड कमराची, बस शांत. मारुतीरायने विचारलं बाप्पा प्रभूला, तुम्ही आम्हाला काय समजता. सीतेला विचारलं, सीतेनं सांगितलं आम्ही तुला लेकरू समजतो, आम्ही तुला आमचा मुलगा समजतो. तर मारुतीराय म्हणले आई साहेब, मला खूप दिवसापासून माहित होतं तुम्ही मला लेकरू म्हणतात, मग तुला माहिती आहे तर मग तू आम्हाला काय समजतो. माय बाप, तुम्ही जर मला लेकरू समजत असेल तर मी तुम्हाला काय समजतोय. माय बाप, मग तुझं कल्याण व्हावं ही आमच्या अंतःकरणातली इच्छा आहे, याच्यावरून तुला कळत असेल आम्ही तुला लेकरू समजितोस, पण तू आम्हाला माय आणि बाप समजितोस, हे कशाहून सिद्ध आहे. ते म्हणलं मायबापाचं स्थान इथं असतंय. लगेच हृदय चिरलं आणि मधात सीता, राम, लक्ष्मण, प्रभू सगळे दाखिले. शिकायचं काय दर्जा आहे महाराज. लेकरू या शब्दाचा, मायबाप या शब्दाचा दर्जा पूर्ण केला, हृदयात पंचायतन दाखिलं. या तिन्ही देवांनी तिला माय शब्द वापरलाय, तिला सांगितलं माय हे तत्व पूर्ण कर. ठीक आहे, बसा थोडा वेळ. बसले आणि आतमध्ये गेले, आवाज दिला, धनी, स्वामी, प्राणनाथा. मला वाटतं आपल्या बायका तिन्ही बी शब्द नवऱ्याला म्हणत नाही. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का तिने हात वरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधी तुम्ही म्हणणारच नाही, नाही का. कशी वेल्डिंग झाली का जिभेला. बरं मालक म्हणायला काय हरकत आहे. मालक, झाडाच्या बुडाला बुरशी येते, अशा रांगाची रांगा हरभऱ्याच्या जळतात आहे का नाही बुरशी आल्यावर, तशी बुरशी आली का जिभेला. तुम्हाला गिरगावच्या बालूची शपथ आहे, इथल्या 5 बायकांनी याच्यानंतर नवऱ्याला पप्याचा बाप असं काही म्हणायचंच नाही. फक्त 5च जणीनं उद्यापासून मालक म्हणायचं. मालक जेव्हा, मालक आंघोळीला पाणी टाकू का, असं फार वेळेस नाही म्हणता यायचं, कारण जीभ वाकणार नाही तुमची. दिवसात एकदाच म्हणायचं, अरे बापू घ्या. विडाला 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 आता दडपण आलं बघा बोलायला. वकील साहेब कशाला यावं, शेवटी तरी याचं जे इठ्ठल करायचं. ते मोठ्या लोक मंगलाष्टकाच्या टायमाला येते, आपण येडीमडी माणसं सतरांच्या टाकल्यापासून हजर विठाला विठाला. कालच फोन केलता मला. या विश्वाच्या पाठीवर वैराग्याचं टोक असलेलं, वारकरी संप्रदायात विटेवरच्या मालकाचं अंतकरण असलेलं स्थान स्थिर, गोरोबा काकाच्या पदस्पर्शाने परम पावन पुरीत असलेली ती भूमी तेर, अशा ठिकाणी वारकरी संप्रदायांचं आधिपत्य. त्या ठिकाणावर राहून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारे विद्यार्थी घडवतात. असे आदरणीय, परमश्रद्धेय, माझ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती आदरणीय रघुनंदनजी महाराज या ठिकाणी आलेले होते. खरं या काळात बाप्पा कोणी रिकामं नसते, ते लोक रिकामे असतात का कोणाच्या पुढे बसायला. पण गिरगावकरावर आवड, प्रेम, श्रद्धा, माझ्यावर अतूट प्रेम आहे त्यांचं. म्हणून स्वतःच व्याप बाजूला झोकून ते इथपर्यंत आले. महाराज तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. काय सांगू लागलो. मालक, मालक मनीचा मालक, एकटाच मनीचा दिवसात. कारण वाल्याला राम राम म्हणताच येत नव्हतं बाप्पा, ते मरा 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 म्हणायचे. तसं तुम्हाला मालक एकदम येणारच नाही. आणि पण तुम्ही म्हणू शकता खेड्यातल्या, शहरातल्या बायका नाही पटकन तासावं याच्या, कारण त्यांना सवय फार. तसं मुंबई सारख्या अशा काही काही शहरात तर लय सवय लागली. एक लगेच म्हणला, ए ज्योती, ए ज्योती, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर चहा कर बरं. ती तिकूनच लगली लगेच म्हणजे, विवेक किती करू रे.
मला वाटलं सुरुवातीला हे पोरीला ज्योती म्हणलं, पण महाराज ती जर विवेक म्हणत असेल तर माये म्हणता येईल आणि पोरगी म्हणता येईल. माय म्हणावं तर माईला ज्योती कसं म्हणेल, नाही तर माय विवेक म्हणेल ना पोराला. पण मला असं वाटलं पोरीला म्हणलं असेल आणि माय म्हणली असेल, किती करू नये विवेक. पण चहा घेऊन ज्या वेळेला ज्योती आली त्यावेळेला लक्षात आलं ज्योती याच्यात नावानं कुकला येते. तर मी म्हणलं आदरणीय ज्योती ताई मला चहा नका देऊ, तुमचा चहा प्यायल्यावर मग ही गाडी पुलाखाली जाईल. त्या म्हणलं महाराज असं कस काय, तुम्ही नवऱ्याला जरी एकिरी विवेक म्हणतात तर आम्ही महाराजाला ते गॅसच्या पाईप ना आणतात. राहू दे म्हणलं बाई, तू चहा तूच पी आणि नाही प्या वाटला तर आंघोळ कर. खेड्यात रघुनंदन बाबा असं नाहीत म्हणणार, आपल्या स्त्रिया फार जोपासतात, फार जोपासतात. आदरवाचक शब्द असला पाहिजे आपल्या पतीविषयी. आवाज दिला, धनी काय ग, अगं माझा पाठ राहिलाय, काही सुप्त राहिलीत पाठातली, काय एवढ्या लवकर काय काम. मालक गेल्या 8 दिवसापासून जे 3 साधू येतात त्यांचा आजचा 9वा दिवस इथे आधीत आलेले. 8 दिवस माहीतच नव्हतं मालकाला, आज माहीत केले साधू आले आणि ते म्हणाले माय शब्दाचा दर्जा पूर्ण करा. माय माय म्हणजे वात्सल्य. हो, कारण आम्ही तुम्हाला माय म्हणालो, तुम्ही आमची माय आहेत असं दाखवा. आम्ही माय म्हणतो त्या अर्थी तुमचं लेकरू आहे, मग माईचं लेकरावर किती प्रेम असतं हे माय शब्द सिद्ध करा. उघड वाढा, अंगावर कपडे ठेवून घालून वाढू नका, हे मूर्खपणा आहे कीर्तनात सांगणं. देव कसा म्हणेल बरं, याचा निर्वाळा तुम्ही यायच्या अगोदर दिला नाही. काहीतरी ब्रेक लाईनर तुटलेली गाडी जिथं थांबायची तिथं थांबत नसती आणि अभ्यास न करता कीर्तन करणारा माणूस काय टपकील काही सांगता येत. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला रघुनंदन बुवा 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. वक्त्यानं चूक नाही करायची. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून कीर्तन करणं काही हरकत नाही. उदाहरणार्थ गिरगावकरांनी सांगितलेला निर्वाळा खरंच आहे का हा तुम्ही घरी जाऊन पाहाचा. कारण एक माणूस हा सर्वसंपन्न नसू शकतो, त्याच्यामुळे आपण घरी जाऊन ती कसा करा. एखादा सहज अनभिज्ञ भागात म्हणला सीताई साहेब राम प्रभूच्या बहीण होत्या बरं का, आणि हे व्याख्यान कुठे केलं, शाळेत चिमुकल्या 5वीच्या पोराला. सीताई साहेब रामप्रभूच्या बहीण होत्या बरं का. वर्ग घरी आले, म्हणला आई काय काका आलते आज वर्गात, त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बहिणीचं चरित्र सांगितलं. ताई म्हणली काय नाव होतं रे, रामचंद्राला तर बहीणच नव्हती. राजा दशरथानं यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी मानसकन्या म्हणून घेतली होती. शांता नाव होतं तिथं, शांता बाप्पा, बहीण नव्हती. मग आईने विचारलं बाळा काय नाव सांगितलं त्या काकानं, सीता. अरे सीताई साहेब या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पत्नी होत्या. काय बोलते ग आई, ते फार मोठे काका होते, ते एका गाडीत बसून आलते. हो मोठे होते, त्याच्या मागं पुढं पुरायला 50-50 माणसं होते. तसं नसतं बाबा, डुकरीनीच्या मागं 10 पिले पळते. एखाद्याच्या मागे 5-50 माणसं असले म्हणजे ते शहाणा असतो असं तुम्हाला कोण म्हणतं. माणसं उगत म्हणते तो. एक जण म्हणला महाराज मला ते लय भेटे. अरे राजा ते तुला भेट असते काय नवलाची गोष्ट. आमच्या हळदीत डुकरी गेली, हळद लावली मी, म्हणजे अंगाला नाही रानात लावली, मला नाद आहे शेतीचा. म्हणून तर मी इतका रगिलवानी बोलवतो. तुम्ही नाही कीर्तन घेतले की निघला कापूस खुरपायला. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, मला ते आवडत नाही. मी काम करत म्हणजे हात पाहिलं कोणी म्हणेन काय महाराजे म्हणून. मी सतत काम करत असतो, कारण कामानं माणूस मरतच नाही. कामानं माणसं मेले असते
तर पैशावाल्या लोकांना काम भेटत नाही रघुनंदन बाबा म्हणून येईन 5 वाजता रोड जाम केला. 1 11 1 2 12 हे पाय ह्या मानाव त्यो पाय ह्या मानाव इकून नागपुडी दाब इकून कान दाब इकून थोत्तर दाब आळी पिळी द्याली व्यायाम करायला. हे घरी काम नाही ना. काही काहीचे अंगावून ट्रॅक्टर गेले उसाचे डांबरावर हातपाय ताणायले आसोलं पडल्यावानी. मग त्याच्यापेक्षा आपल्या रानात जर गेलं तर काय होते हे का नाही. हे तरुणांना सांगतो रविवारी 1 घंटा तरी रानात जात जा. बापाचा आणि माईचा घाम पाहला. जो माईचा आणि बापाचा घाम पाहू शकतो का तो नीट जगू शकतो. नीट ज्यानं माईचा आणि बापाचा घाम पाहिला नाही तो हरामखोर 1.5 लाखाचा मोबाईल वापरितो. पांचटा तुम्ही माय लोकांचं शेत खुरपिती तू 1.5 लाखाचा मोबाईल वापरतो. हरामखोरा तुला यम इतका हानीन की बघताच होते. कधी कधी माय बापाचा घाम बघायला पाहिजे हो. ते आपल्यासाठी किती प्रयत्न करतात बघायला पाहिजे बघायला पाहिजे. थोडस मागे येत जा 2-2 पावलं. चला काय सांगू लागलो. डुकरी हळदीत येईल. ज्या तासात येली त्या तासामध्ये 7-8 मिरच्याची झाडं होती. हळदीत मिरच्या निरोगी येतात. मिरच्या लिंबाच्या झाडाखाली लाईत होते आपले बाप दादे. बिना पाण्याचे येत होत्या आणि मिरच्यावर रोग पडत नव्हता. आता काय झालं माहितीये का आमच्याकडे जमीन 40 एकर आहे. बर भाजीपाला दर आठवड्याला 1,500चा आणतो. वा 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 काय मोठ्यापणानं सांगायली जिजी तू. 40 एकर जमीन. माझ्या लहानपणी फक्त किराणा विकत आणायची शेतकरी बर का. ते निमस्तीतली 50ची नोट द्यायची. गूळ साखर खडे मीठ बाकीच्या काही वस्तू आणि भाजीपाला सगळा शेतात असायचा. तुरीच्या शेंगा सुरू झाल्या त्याची भाजी. मुगाच्या शेंगा सुरू झाल्या त्याची भाजी. गावरान भेंड्या हक्काच्या पुढे गेल्या महाराष्ट्राच्या सोल्याची आमटी. हो 5 शिस्त. 10-5 झाडं वांग्याचे कापसाच्या तुटीवर. मिरच्याचे 5-50 झाडं. म्हणून त्यानं दुष्काळात सुद्धा जमिनी इकल्या नाही. ते 40-40 एकर वाले घरचा भाजीपाला खात नाहीत म्हणून तिकून एक भोकाड पडलं. भोकाडच म्हणा लागल नाही. आणि दुसरी गोष्ट यायच्या बायका 3-3 बाऱ्या आरशापाशी कंगवा घेऊन विचारायल्या. चपातीत केस पिठल्यात केस कशात केस. हो गन पावडर साठी 7-7 एकर फोकल्या. गन पावडर साठी 7-7 एकर फोकल्या. कशी श्रीमंती टिकन महाराज. ह्याच जमिनी होत्या. एकही उपकरण नव्हतं तरी आहे त्या परिस्थितीत गवारीच्या शेंगा शिल्लक झाल्या. वकील साहेब वाळून गाडगेने ठेवत होत्या. वाळून कडूजर वारकाच्या उसळ्या कापून ताकात भिजून वाळवायच्या मीठ लावून आणि वेळ प्रसंगी तयावर भाजून त्याच्या संग भाकरी खायच्या. इतकी परिस्थिती काढली आपल्या बापदाद्यानं. या जीनच्या पॅन्टी घालणाऱ्याला जराशी सूत्र लक्षात ठेवा. त्या कंटुल्यावानी तोंडाचीच्या नादी लागून तुम्ही सरळ तिच्या मनावर गन पावडर साठी इकायले. तुमची पूर्वज तुम्हाला शाप देतील. विठाला विठाला जाऊद्या. दत्तात्रयांचा जन्म किती सांगितला महाराष्ट्रात ते महाराज जिवंत एक सांगायला. एकच सांगेल आपल्या बापदाद्यांनी कमवलेल्या जमिनी सांभाळा. तुमच्या बोटाला हात लावून प्रणाम करतो. रघुनंदन बाबा ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारत देशाचा बादशाह असेल. लक्षात ठेवा. जमिनीसारखा देव जगात दुसरा कुठला नाही. वारकरी संप्रदायातला एक बी संत नाही त्या संतांनी जमीन छाडली नाही. जमिनीशिवाय अभंगच केले नाही असा एकही संत नाही. 18चे 18 संतांचं जीवनचरित्र पहा. शेतीशी निगडीत शेतीशी निगडीत. काल विचित्र येणारे राजे हो लक्षात घ्या. त्याच्यामुळे जमिनीवर पण प्रेम करा. चला मिरच्या आणायला जायचं. गड्याला सांगितलं 7-8 झाड आहेत मिरच्याची. हप्ताभर झालं तोडल्या नाही. टोपलं भर मिरच्या निघतील. हळदीतलं झाड मोठं असतं. ते म्हणलं महाराज 5 दिवस झालं डुकरीन गेली ती काय आम्हाला येऊ दे ना. आमचं पोरग म्हणलं हळद आपली शेती आपली आणि डुकरीनीची काय ताकद आहे. म्हणलं बाबा गपची बस. ते तुझ्या बापाला बी येऊ देत नाही. त्या गड्याची काय गोष्ट. महाराज डुकरीनीला भेलो मी. भ्यावं लागलं की नाही डुकरीनीला. हो
आपल्या परसात कुत्री येली तर कुत्रीच भ्यावं लागतंय का? एका उकंड्यावर येऊ देते का पिलं नेऊस्त? मोठी अवघड गोष्ट. काय काय माणसं म्हणजे ते मला भेल मुगाड्या बस सुंगळ्या तुला भेल बापेची माय भेन तुला ते भ्याल रे का काय म्हणते काय सांगू लाग ते झालं ना. हो नोकरीनच हो ना दत्तात्रय पाहावं लागतील ना आपल्याला. माय शब्दाचा दर्जा माय 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 धनी काय ग आजचा 9वा दिवस आहे. आपल्याकडे 3 साधू येतात आणि 8 दिवस जी काही भिक्षा देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला. पण आज जरा आगळी वेगळी भिक्षा मागितली. ते मला माय म्हणाले आणि त्यांनी सांगितलं माय शब्दाचा दर्जा पूर्ण करा. पर्णकुटीतला साधू होता. पर्णकुटीचं दार असं आडवं झालेलं होतं. थोडस असं लोटलं मान करी करून त्या 3 साधूला पाहिल्याबरोबर महर्षी आत्रीच्या लक्षात आलं हे साधू नसून साधूच्या रूपात ब्रह्म विष्णू महेश आहेत. आणि हे आपल्या मंडळीची परीक्षा पाहायला आली. आणि त्या परीक्षेचा पेपर खोटा कसा जमल रघुनंदन. आमचा एक मित्र होता त्याला काहीच येत नव्हतं. आता मुंबईत त्याला 72,000 पगार. एक दिवशी माझी त्याची भेट झाली. मी म्हणलो तू 10वीला पास कसा झाला रे? ते म्हणला जाऊ द्या महाराज चट तुम्हाला माहिती कशा विचारायला. मग मी त्याच्यामुळे तुला विचारतो की तुला पास कोणी केले? ते म्हणला महाराज मला अभ्यास नव्हता पण कॉफी करण्यात मी माहीर होतो. आणि मी म्हणलं 10वीचं सेंटर तर लय कडक होतं. त्या सेंटरवर दरवर्षी 5-25 पोळं रेस तिकीट होते. बरोबर आहे असं म्हणते ना शब्द. कारण शिक्षण कमी आहे वकील साहेब त्याच्यामुळे असं तुमच्यासारख्याच ऐकून एक अर्धा शब्द इंग्रजी येतो नाही तर शिक्षण कमी. पण मला काही दुःख वाटत नाही रघुनंदन दादा. काय नाही शिकलो असतो तर कलेक्टर झालो असतो. आता कोणतं कमी बर कलेक्टर झालो असतो तर परभणीच्या कलेक्टरची तुमच्या धाराशिव मध्ये सही चलती का? आहे का नाही? पठ्याची तर कुठं चलती ना. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. ज्या घरी बसलो त्यानं मला जात विचारलं नाही काय नाही. दूध घेता का चहा घेता का जेवता का गडबडे डबा बांधून द्यायला ड्रायव्हरला जेव घातलं. किती मोठा आदर पाय घाल पाणी किती सन्मान. घरी शाल घातली हार घातला फोटो काढले. माझ्या लग्नात कॅमेरा नव्हता. काय आता काही मला कशाची राहिला याचा प्रश्न तर ते तर जळून जाईल इतकं दिलंय. कशाला ताण घ्यायचा. मग त्याला म्हणलं इतकं सेंटर कडक तू कस काय पास झाला? ते म्हणलं कॉफ्या करण्यात नंबर 1 होतो. अरे मी म्हणलं कॉफ्या करून 25-25 पोरं मातीत गेले तुला कस काय नाही पकड? ते म्हणलं मला जितक्या बाऱ्या पकड तितक्या बारी कॉफीच खाली. कॉफी म्हणजे उत्तर. मी म्हणलं मूर्ख आहेस का काय? ते म्हणला तुमच्यावानीच शिक्षण अधिकारी एकदा भेटला. ते म्हणला तो कॉफी खाल्लीच कशी? ते म्हणला साहेब कॉफीवर काय असतंय? उत्तर. कॉफीवर काय रघुनंदन बाबा? उत्तर. मग उत्तर हे चांगल्या प्रश्नाच असतं. मग चांगल्या प्रश्नाचं उत्तर खाणं काय अवघड आहे? काही ना कागदावर रोड खाल्ले. कागदावच रोड कशावर झाले? कागदावच केले नाही. कागदावच घरकुलं खाल्ले. काहीनं रान नसताना कागदावच विहिरी खाल्ल्या. रानच नाही. आणि विहिरी कसं खाल्लं? रानच नाही नावानं तरी 4 विहिरीचा निधी उचलला. रानावर व्हिडिओ सुद्धा असं डोसकं झटकू लागलं. रानच नाही विहिरीचं कसे पैसे उचलले. त्या व्हिडिओ म्हणला असं हलायला काऊन इचूड असला काय? नाही ते म्हणला महाराज अंगात आलं. म्हणलं कस काय? रानच नाही विहिरीचे पैसे उचलले. म्हणलं मुकाट्या बस तू येड्यावानी करू नको. त्या वरचा यायने विकत घेतलाय. ते म्हणला इतका गरजा कागदावरला खाली मी नुसती कॉफीच खाल्ली. दृष्टांत संपला. खाली सगळ्या कॉफ्या चलत्यात तिथं चलत नाही. येथे नाही खोटा चालत परिहार इथं चलत नाही. माझ्या लहानपणची एक गोष्ट आहे वकील साहेब तुमच्या क्षेत्रातली. एका गुन्हेगारानं कट्टर गुन्हा केला. जन्मठेपेची शिक्षा होणार.
पण त्याची बायको लय हुशार होती. लय जणायचं बायकाच चाललंय. हो, माइंडेड असतात बायका. काही काही मायबापाचं नाव करण्यासाठी नालायकाचा पण संसार करतात. इतकी पवित्र स्त्री या भारत देशाची. हो, रावणा इतकी बायको हुशार कोणाची होती का? रावणानं दोनच गोष्टी बायकोच्या न ऐकल्यामुळे मातीत गेलाय. नाही तर त्या दोन गोष्टी जर बायकोच्या ऐकल्या असत्या तर रामप्रभूला 1 कोटी जन्म घेतले तरी रावण मरत नाही. इतक्या बायका हुशार. तुळशीदासन कोणाचं ऐकलं नंदन बुवा? बायकोचं. म्हणून रामायणातले प्रसिद्ध लेखक तुळशीदास रत्नमाला नावाच्या बायकोचं ऐकून झाले. काय मोठी ताकद आहे. हो, काही काही बायकायचं ऐकून वाया गेले. काही काही बायकोचं ऐकून चांगले आणि काही काही बायकायचं ऐकतच नाही. काही बाया बी अशा. आमची इथला एक अंशीराम तात्याचा पांड्या बाजाराला गेला आणि कहाच पेत नव्हता आणि ते दिवशी प्याला. त्याची बायको आमच्याकडे आली. महाराज घरीच आहेत का? म्हणलं हो. महाराजीन कुठे? महाराजाची बायको महाराजी. मास्तरची बायको मास्तरीन, साहेबाची बायको साहेबीन, चोट्टीची बायको चोट्टी म्हणत नाही का? नवऱ्यानं चांगलं काम केलं की अर्ध्या पदवी आलादीच भेटतात. आयत्या भेटतात. महाराजीन घरीच आहेत का? म्हणलं हो. कुठं जातात? भज्याचं पीठ पाहिजे. दे ना आमच्या घरच्या. असं असं करू. असं कशी देईल? खूप महाराजाची बायको होती. असा आधार दिला. हुशार होती. कशा असं त्यात बघा. तुम्ही नाही तुकाराम महाराजाच्या चुलते आहेत का? तुम्ही असं खूप सुनत देतात का वाट्या? आमच्यावर घेतलं की मस्त आभाळ पेट होतं तुमचं. आणि मग ती शेजारी मिरच्या मागितल्यात. म्हणलं जीजी कशाला? माया महाराज काय झाले? पोरायचा बाप कवाच पेत नाही ना, आज पिऊन आलेत. म्हणलं त्याच्या तोंडाला चव यावा म्हणून जरशी भजी पाडून देते. काय म्हणलं हो, 19 एकर रानातला गुंठा ठेवला नाही तेव्हापासून तिच्या मालकाला ही भजी द्यायला सुरुवात केली. अशा काही काही म्हणलं. चला हुशार. पाहिलं सुद्धा ब्रह्म विष्णू महेशी आत्री होती महाराज. ते आत्री होते. कमलंडूतलं पाणी स्वतःच्या हातावर घेतलं. किती घेतलं असं रघुनंदन बाबा? 1 चमचाभर स्वतःच्या हातावर पाणी घेतलंय. खोंग्यात बसल इतकं. आणि ते पाणी पत्नीच्या हातावर टाकलं. तुला माय नावाचा दर्जा पूर्ण करायचा का? या तिघाच्या अंगावर पाणी शिपडून टाकलं. त्या तिघाच्या अंगावर पाणी शिपडल्याबरोबर होते ते शरीर जळाले. कोणाचे? पंढरपुरातल्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं आणि सत्यलोकातल्या मालकाचं आहे ते शरीर जळालं. कपडे राहतील का रघुनंदन बाबा? कपडे जळाले आणि शरीर कोणते प्राप्त झाले? इथे बाल्य अवस्थेत इथेवरचे मालक, बाल्य अवस्थेत काशीतले मालक आणि बाल्य अवस्थेत सत्यलोकाचे विधाता ब्रह्मदेव. आता इतकुले लेकर झाल्या माईच्या कपड्याचा काय विचार आहे? लगेच मांडीवर, लगेच मांडीवर, लगेच मांडीवर. आणि मग तोंडावर पदर टाकला. काय हिंमत आहे स्तनपान करायची? कोण बाई होती ती? सामान्य आहे का? आणि मग विनंती केली पहिल्यासारखं करणं. आता नाही, तुमच्या बायकाला येऊ द्या, येऊ द्या. तुमच्या महाराणी रुक्मिणी आई साहेब येऊ द्या, पार्वती आई साहेब येऊ द्या, सावित्री आई साहेब येऊ द्या. आणि तवरक पाळण्यात घातली आणि अंगाई गायली. अंगाई अंगाई काय अंगाई असं? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले पुरमे पितकाचा सांदा रवरव दुर्गंधी अमंगल तिथा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाये गोविंदा गायली अशी गायला पाहिजे. यशोदाई साहेबांना गायली
योगे दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे. या चंद्रभागेत पुस्तक इकत भेटते त्याच्यातल्या गात्यात पहिल्या दिवशी जन्मलं बाळ आणि तिसऱ्या दिवशी खात या केळ आणि चौथ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे जु. असं नका म्हणी जाऊ माझ्या माईने गाथातलं म्हणी जा जरा वेळ द्या ना गाथा वाचवायला. भंगिरेला लिहिलेलं काय म्हणिता सर घर उडून जाईन आपलं. विठाला मालक आले. आल्याबरोबर आत्री ऋषीने पाळण्यातल्या तिघांना प्रणाम केला. ओम नमो नारायणा विष्णवे प्रभ विष्णवे. हा विष्णू सहस्र पंढरीतल्या मालकाला ब्रह्मा प्रशी ब्रह्मदेवाला तिने आणि बालक इथे आई साहेब म्हणले मालक इतक्या चिमुकलेल्या करांना तुम्ही नमस्कार. अग ओम नमो नारायणा हे शिवजी आहेत. हे पंढरीतले मालक विष्णू आहेत. हे विधाता आहेत ब्रह्मदेव. पदर सावरला देव देव भोग साधूच्या रूपात माय हा दर्जा पूर्ण करून घेण्यासाठी आले. वा वा वा. ताण घेऊ नको. त्या तिघी जणी आल्यात का विमानात. त्या तिघायच्या बायका आहेत. लक्ष्मी आई साहेब, पार्वती आई साहेब, सावित्री आई साहेब. जरास शांत बस. हे नवऱ्याला न्यायला आल्यात. सांगितलं कोण अनुसया मीच आहे. मालकानं सांगितलं होतं ते होत आहे. दर्शन घेतलं रघुनंदनला. काय रुक्मिणी आई साहेब, काय पार्वती आई साहेब, काय सावित्री आई साहेब, काय आमचे मालक कुठे आहेत. हे काय पाळण्याचे घेऊन जा तुमचे घेऊन जा. पार्वती आई साहेब जवळ आल्या, रुक्मिणी आई साहेब जवळ आल्या, सावित्री आई साहेब जवळ आल्या आणि त्याला वाटलं तिने सारखीच दिसायला. आपण हात लावून जर ब्रह्मदेव निघले तर, ब्रह्मदेवाच्या मंडळीला वाटलं शंकर निघले तर, आई साहेबाला वाटलं विष्णू निघले तर, आणि कळत ह्याच बाईला होते. ह्याच बाईने कळत होते. ह्याच बाईला मग सांगितलं आमची ओळख होऊन द्या. पाया पडावं लागलं. पाया पडावं लागलं. आतमध्ये गेल्या मालकाला सांगितलं मालक कशी ओळखायची. अनुसयाने विचारलं कशी ओळखायची. कशी म्हणले एकाचा हात असा आहे, एकाचा हात असा आहे. हो आणि एकाचा हात असा आहे. असे ज्याचे हात आहेत तो ब्रह्मदेव जन्माला घातले. असा ज्याचा हात आहे तो पालन करायला आहे. आणि असा ज्याचा हात आहे आगावपणा केल्यावर मळ्यात नेऊन फुकायला. जन्माला आणण्याचं काम ब्रह्मदेव सांगून टाक. भरण पोषण विष्णू, संहार कार्य शिवजी. तिघी अशा नुसत्या येडेच घालू लागल्या पाण्याला आणि खालून बघू लागले. बाईने सांगितलं होतं वर नाव घेऊत नका माझ्याशी गाठ घे. नाही म्हणले आई तोच ऐकतो. ते का अशी थोडीच होती बायकायचं ऐकणारे. तोच ऐकतो. शरण आले. मग सांगितलं शिवजी उठा. भगवान विष्णू परमात्मा उठा. हात केल्याबरोबर विधाता उठा आणि तिघींच्या स्वाधीन करून दिले. महाराज म्हणून फडकऱ्यांचा नियम आहे. जे फडकरी असतात का ते दत्त जयंतीच्या कीर्तनाच्या बाबतीत ते त्यांच्या तत्वावर आरूढ असते. हा अवतार देवानं देवासाठी घेतलेला नाही. हा अवतार एका पतिवृत्तेसाठी एका संतासाठी अवतार आहे. म्हणून फडातले नियम बघा कसे कडक असतात. फडकऱ्यांचे नियम कडक. राजे हो पंढरपुरातले मालक, काशीतले मालक आणि सत्यलोकातले मालक कालच्या पौर्णिमेच्या दिवशी जन्म घेतला.
एका पतिव्रतेची ताकद आहे. आणि ही पतिव्रता वकील साहेब ज्यांच्या नावानं कुंकू लावते हे आत्री नावाचे साधू या देशातले, या साधूची ताकद आहे. महाराज या साधू करता आणि पतिव्रते करता विश्वाच्या मालकाला एका 2 अनन्य साधारण पौर्णिमा आहे. एक पौर्णिमा म्हणजे मारुतीरायाच्या जन्माची, 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी जन्माला आला. आणि कालची पौर्णिमा भगवान दत्तात्रयाचा प्रगट दिन. अनन्य साधारण महत्व या पौर्णिमेसाठी आहे. मग विश्वाच्या मालकाने संतांच्या नियमाकरता एका साध्वीच्या नियमाकरता अवतार घेतला, तो भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे. विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भगवान दत्तात्रयाच्या जन्म प्रगट दिनानिमित्त कालच्या पौर्णिमेला तिन्ही देव दत्त या स्वरूपात आले. गाणगापूर क्षत्री अधिष्ठान, ज्याला पांचाळेश्वर एक अधिष्ठान आहे, अशा ठिकाणी भिक्षा. हे तिन्ही देव पुन्हा माहूर क्षत्री सुद्धा आहे. एक सिद्धांचं अधिष्ठान तिथे सुद्धा आहे. असं परम पावन दत्तात्रय श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंधामध्ये पैठणच्या मालकांनी दत्तप्रभूंचं वर्णन फार मोठं केलं. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. याच्यातल्या काही गुरुचं स्थान शेतकऱ्याच्या लेकरांनी अंतःकरणात घेतलं तर तो कधीच उपाशी मारणार नाही. कुत्र्याकडनं जाग घेतली, कुत्र फार कमी झोपते, कमी झोपते, कमी झोपते. त्याच्यातला एक गुण घेतला तर अत्यंत जागरूक, दक्षपणा, फार कमी झोपते. हाही भाग अशी नाना प्रकारचे दत्तात्रयांचे 24 गुरु 11 स्कंद पहा. 1-1.5 वाजून गेला आहे का? कुठपर्यंत बी नसतं. ते खूप वेळ बोललं म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होतो. मग कलेक्टरला कळत नाही आपण कुठं बसावं. प्रसादाचं कीर्तन आहे. तुम्ही एवढी मोठ्या श्रद्धेने सारोळा नावाचं गाव, गावातली तरुण मंडळी. आणि एक लक्षात ठेवा, रघुनंदन बाबा काय होतं माहितीये का? पोरं कार्यक्रमात पडले की म्हातारे म्हणते आम्ही शहाणे शहाणे. त्याच्यात नाही तर जे परमार्थात नाहीत ते शहाणे असतात का? कसं म्हणता येईल त्यांना शहाणे? आणि मला सांगा, पोरं जर चुकीच्या कामात पडले असतील तर आई वडिलांना दुःख वाटावं. आपले लेकरं जर परमार्थात पडले असतील तर मायबापाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. आपले लेकरं चुकीच्या मार्गाला न जाता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धर्माचं काम करण्याकरता जातात, असा अभिमान आपल्या आई वडिलांना वाटला पाहिजे. तन मन धनानं पुन्हा एकदा सांगतो राजे हो, तुमच्या परिसरातले जेवढे ढवळ्या कपड्यावाले माणसं आहेत हे पकडायचे महाराजायला. ढवळ्या कपड्यावाले म्हणजे राजकीय क्षेत्रातली माणसं, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून आमदार, खासदार, मंत्री, हे काय काय लोक असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आपापल्या गटाला जे जे संलग्न आहेत त्या लोकांना विनंती करून आपलं तीर्थ, आपलं हे 1961 स्थापना आहे. एवढी जाज्वल्य मूर्ती, हे अधिष्ठान आपण गाणगापूर तर करू शकत नाही, पण सर्वसामान्याला गाणगापूरला जाण्यासाठी शक्य नाही. त्या लोकांना दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला भगवान दत्तात्रयाचा अधिष्ठान 5-10 मिनिटं मावल्या बसतील. एखादी म्हातारी बाई इथं जप करत बसेल, कोणी एखादी दर्शन करता येईल, एखादा सात्विक इथे एखादा तास अनुष्ठान करेल. याच्या करता ही वास्तू जितकी मोठी करता येईल तितकी मोठी करण्याचा प्रयत्न करा. आणि गिरगावचा बाळू असेल नसेल 10 वर्षानं हा दत्त जन्मोत्सव इतका मोठा होईल, इतका मोठा होईल, हा 2 दिवसाचा कार्यक्रम इतका मोठा होईल की परिसरातली कितीतरी भक्तगण तुमच्या गावाकडे धावत येत राहतील. असं काम गावकरी मंडळींनी गावातल्या तरुणांना सहकार्य करा. गावातली जी कोणी भजनी मंडळी
त्यांनी सुद्धा याच्यात सक्रिय राहा, याच्यात सुद्धा सक्रिय राहा. तर हा मोठं होत राहील, मोठं होत राहील. आणि देवाचं काम करण्यासाठी मान सन्मान, मला मान द्या. अरे कशाला मानाची अपेक्षा करतो? तुझी बायको तुला उभ्यान शिव्या देते आणि तू इथं मान मागतो. देव येडा आहे का तुला मान द्यायला? देवाला मोठं कर, मंदिर मोठं कर, जगातली सगळी लोक तुला मान देतील. मान ही विकत घ्यायची वस्तू नाही बरं वकील साहेब. मान ही कर्तव्याने भेटत असतो, मान कर्तव्याने भेटत असतो. परमार्थात चांगलं वागल्यावर किती आग्रह, शिव्या खावा लागते. तू हे रगील माणसाच्या तारीख नाही दिल्या. काय करू आता, काय करू, काय करू, काही करू, ध्यान तारीख, ध्यान तारीख कशाने मिळते? आपण चांगलं वागण्यामुळं ही लोक आम्हाला विचारायला लागले, तुम्ही राजू हो, नाही तर काय दगड उचलल्या विचू निघत होते, आता महाराज निघते. कमी असतील का तुम्हाला इकडे महाराज? त्या भंडारगाव काय भंडारवाड, त्या भंडारवाडीची तारीख घेण्यासाठी त्या माणसानं 150 तरी फोन केले असतील. शेवटी मलाच लाज वाटली. काय म्हणा, पुढच्या माणसाला म्हणलं, काही म्हण बाबा, रगील महाराज भेटलाय, एवढी तारीख बदलून दी बाबा, त्या माणसाला द्यावं लागते. कशा करता? आपण अभ्यास करायचा, चांगलं वागायचं. लोक आपल्याला किंमत देत असतात राजो. म्हणून आपल्या गावामध्ये कधीच मानाची अपेक्षा केली नाही पाहिजे. कधीच नाही, कधीच नाही. तुम्हाला कधी योग आला पाहुण्या राहण्याच्या निमित्तानं, तर गिरगाव मधल्या कोणीही व्यक्ती भेटल्यावर विचारा, बाळू महाराजाची नाही. गावात एका तिळाचा सन्मान नकोय. गावात सगळ्या लोकांच्या सानिध्यात बसून आपलं कार्य पुढे न्यायचं. मंदिर असतील काय असतील ही मोठी व्हावा अशी अपेक्षा करत प्रत्येक भजन्या असेल, गावातला महाराज असेल, गावातला प्रतिष्ठित शेतकरी असेल, गावातला एखादा नोकरी व्यवसायातला असेल, गावातला एखादा राजकीय व्यवसायातला असेल, व्यवस्थेतला असेल, या सगळ्या लोकांनी एकरूप येऊन खंडेरायाची तळी उचलावा, असं हे संस्थान मोठं व्हावा, इतकी अपेक्षा करा. तितकीच अपेक्षा तुमच्याकडनं करतो आणि बाप्पा माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. रे